इयत्ता 6वी विज्ञान पाठ 5वा पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म. पदार्थांच्या अवस्था आणि अवस्थांतर. आपल्याला पाणी निसर्गामधून मिळते. ते आपल्याला स्थायू, द्रव आणि वायू अशा 3 अवस्थांमध्ये आढळते. परंतु आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की पाणी हे या 3 अवस्थांमध्ये असले तरीही पाण्याचा प्रत्येक कण हा एकसारखाच असतो. फक्त स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये त्यांची मांडणी वेगळी असते. त्यामुळे बर्फ, पाणी आणि बाष्प यांच्या गुणधर्मांमध्ये आपणास फरक दिसतो. प्रत्येक पदार्थ ठराविक अवस्थेत असतो. त्या अवस्थेवरून त्या पदार्थाला स्थायू, द्रव किंवा वायुरूप पदार्थ असे म्हणतात. आता आपण त्यांची उदाहरणे पाहूयात. पदार्थाच्या अवस्था. स्थायू ॲल्युमिनियम, कोळसा. द्रव केरोसिन, पेट्रोल, दूध. वायू नायट्रोजन, ऑक्सिजन. या पदार्थांमध्ये कठीणपणा, पारदर्शकता, रंग, चव असे वेगवेगळे गुणधर्म आहेत. त्या पदार्थांची माहिती आपण आता घेणार आहोत. तुम्ही रोज शाळेत येताना तुम्हाला रस्त्याच्या आजूबाजूला वेगवेगळे पदार्थ, वस्तू विकताना दिसत असतीलच. परंतु पदार्थ आणि वस्तू यामध्ये फरक आहे. म्हणजेच आपल्याला असे म्हणता येईल की वस्तूंना आकार असतो, वस्तूंची विशिष्ट रचना असते आणि या वस्तू पदार्थांपासून बनलेल्या असतात. आपण खडी साखर, कोळसा बारीक करतो, त्यावेळेस त्यांचे बारीक कण तयार होतात. तसेच लाकूड कापताना आपल्याला बारीक भुसा निघताना दिसतो. यावरून आपल्याला काय सांगता येईल बरं? तर बारीक कणांपासून पदार्थ तयार होतात. आता पदार्थाच्या अवस्था आणि अवस्थांतर शिकण्यासाठी सर्वप्रथम आपण अवस्था म्हणजे काय हे पाहूया. अवस्था. अवस्था म्हणजे स्थिती. त्या पदार्थाची जी स्थिती असेल त्यालाच आपण अवस्था असे म्हणतो. मग अवस्थांतर म्हणजे काय? अवस्था म्हणजे स्थिती व अंतर म्हणजे बदलणे. पदार्थाची स्थिती बदलणे म्हणजेच अवस्थांतर होय. आता अवस्थांतर म्हणजेच स्थिती कशी बदलते हे पाहण्यासाठी एका वाटीमध्ये मेणाचे तुकडे घेऊया. या भांड्याखाली मेणबत्ती किंवा स्पिरिटचा दिवा लावूया. आता मला तुम्ही सांगा, मेणाच्या तुकड्यामध्ये काय बदल होईल? मेण वितळेल. मेणाच्या भांड्याखाली दिवा लावण्यापूर्वी मेणाची अवस्था कोणती होती? स्थायू अवस्था होती. आता सांगा, त्या मेणाचे अवस्थांतर म्हणजेच मेणाच्या स्थितीत काय बदल होईल? मेण द्रवरूप अवस्थेत जाईल. म्हणजेच पदार्थाच्या एका अवस्थेत बदल होऊन तो दुसऱ्या अवस्थेत जातो, तेव्हा त्या क्रियेलाच पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात. तुम्ही नेहमी तुमच्या आजूबाजूला वेगवेगळे पदार्थ पाहता, जसे कापूर, स्पिरिट, पेट्रोल, तूप, खोबरेल तेल इत्यादी. यापैकी तूप, खोबरेल तेल हे पदार्थ थंडी पडली की गोठतात. आता मला सांगा, कोणत्या द्रव पदार्थाचे वायूत रूपांतर होते? पाणी. म्हणजेच पाण्याला उष्णता दिली की त्याचे द्रवरूप बदलून वायू अवस्थेत रूपांतर होते. तुम्ही कापराची वडी पाहिली आहे का? या कापराच्या डबीचे झाकण जर आपण उघडले तर लगेच कापराचा वास येतो. म्हणजेच कापराच्या वडीचे सतत वायू रूपातील लहान कणात रूपांतर होत असते. काही काळ लोटल्यानंतर या कापराच्या वड्या लहान लहान होत नाहीशा होतात. म्हणजेच आपल्याला असे म्हणता येईल की उष्णता दिल्याने किंवा दिलेली उष्णता काढल्याने किंवा हवेच्या संपर्कामध्ये आल्याने पदार्थांचे अवस्थांतर होते. आपल्या आजूबाजूला असलेला प्रत्येक पदार्थ हा स्थायू, द्रव, वायू यापैकी एका अवस्थेत आढळून येतो किंवा सापडतो. 19व्या शतकामध्ये जे. विलार्ड गिब्स या अमेरिकन शास्त्रज्ञाने पदार्थाची वैशिष्ट्ये ही त्याच्या बदलणाऱ्या स्थितीवर आणि त्या पदार्थातील कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिले आहे. आता आपण पदार्थांच्या अवस्था या उदाहरणांद्वारे पाहूया. स्थायू पदार्थ. उदाहरण: लोखंडाचा तुकडा, दगड, लाकूड, वाळू, गहू, तेलबिया, साखर. आकार:
स्थायू पदार्थाला स्वतःचा आकार असतो, म्हणजेच हे पदार्थ आपण कसेही ठेवले तरीही त्या पदार्थाचा आकार बदलत नाही, जसा आहे तसाच राहतो. आकारमान. आकारमान म्हणजे पदार्थ जी जागा व्यापतात किंवा धारण करतात ती जागा. स्थायू पदार्थाचे आकारमान ठराविक असते. स्थायू पदार्थ उदाहरणार्थ वाळू, गहू, तेलबिया, दगड या सर्व पदार्थांना त्यांचा स्वतःचा निश्चित असा आकार असतो. ते पदार्थ जागा व्यापतात. जर आपण गहू, वाळू जमिनीवर ओतले तर त्यांचा ढीग तयार होतो. म्हणजेच हे पदार्थ साठवून राहण्यासाठी जी जागा व्यापतात त्यालाच आपण आकारमान म्हणतो. आता आपण द्रव पदार्थांची माहिती घेऊया. द्रव पदार्थ उदाहरण पाणी, तेल, दूध, स्पिरिट. आकार. द्रव पदार्थाला स्वतःचा आकार नसतो, म्हणजेच द्रव पदार्थ आपण ज्या भांड्यात ओतू त्या भांड्याचा आकार त्या द्रव्याला प्राप्त होतो. आकारमान. द्रव पदार्थाला ठराविक आकारमान असते. जमिनीवर ओतले तर सपाट भागाकडून उताराच्या दिशेने द्रव वाहत जातो. वायू. उदाहरण हवा. आकार. वायू पदार्थाला स्वतःचा आकार नसतो. जी जागा उपलब्ध होईल ती सर्व जागा ते पदार्थ व्यापतात. आकारमान. वायू पदार्थाला निश्चित आकार नसतो, परंतु ज्या भांड्यात तो साठवला जातो त्या भांड्यावर दाब कमी जास्त केला तर आकारमान कमी जास्त होते. आता आपण वायूच्या आकारमानासंबंधी वैशिष्ट्य स्पष्ट करणारी उदाहरणे पाहू. उदाहरण 1. फुग्यामध्ये आपण हवा भरली आणि फुगा दाबला तर त्या दाबानुसार फुग्याचा आकार बदलतो. 2. सायकलच्या ट्यूब मध्ये जर आपण हवा भरली आणि सायकल चालवायला सायकलवर बसलो तर आपल्या लक्षात येईल की ट्यूब मधील हवेवर जो दाब पडतो त्यानुसार त्या ट्यूबचा आकार बदलत जातो. उष्णता आणि अवस्थांतर. स्थायू पदार्थाला उष्णता दिली की त्याचे द्रव पदार्थात रूपांतर होते. उदाहरणार्थ खोबरेल तेल, मेण. म्हणजेच खोबरेल तेल किंवा मेण घट्ट असेल तर आपण त्याला उष्णता दिली की ते वितळते. तसेच द्रव पदार्थाला उष्णता दिली की द्रव पदार्थाचे वायू अवस्थेत अवस्थांतर होताना आपण पाहिले आहे. उदाहरणार्थ पाणी गरम झाल्यानंतर त्यातून वाफा निघण्यास सुरुवात होते. तसेच जर उष्णता कमी केली किंवा कमी झाली तर वायूचे द्रव पदार्थात व द्रव पदार्थाचे स्थायू पदार्थांमध्ये अवस्थांतर होते, हे आपण पाहिले. पदार्थाला उष्णता दिली असता किंवा त्याची उष्णता काढून घेतली असता तो पदार्थ किती गरम व थंड असतो यावर त्याचे अवस्थांतर होते. उदाहरणार्थ पाण्याला जर 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवले तरच त्याची वाफ होईल आणि वायू अवस्थेत त्याचे रूपांतर होईल. अवस्थांमधील बदल. स्थायू उष्णता दिली, द्रव उष्णता दिली, वायू थंड केले, द्रव थंड केले, स्थायू. तापमान व तापमापी. शेगडीवर जर पाणी गरम करायला ठेवले तर लगेच पाण्याची वाफ होत नाही. पाणी लगेच गरम होणार नाही. थोड्या वेळानंतर पाण्याची वाफ होते. पाणी फ्रिजमध्ये ठेवले की लगेच त्या पाण्याचा बर्फ बनत नाही, त्यासाठी वेळ लागतो. पदार्थाला उष्णता दिली किंवा पदार्थाला देत असलेली उष्णता जर काढून घेतली की पदार्थामध्ये अवस्थांतर घडून येते. म्हणजेच काय तर पदार्थाची स्थिती बदलते. पदार्थ थंड आहे की गरम हे कशाने ओळखता येते तर हाताने स्पर्श केला की आपल्याला ते लगेच समजते. परंतु तो पदार्थ किती थंड किंवा किती गरम आहे हे नुसत्या स्पर्शाने आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. तसंच आपल्याला ताप आला तर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपला ताप तापमापीने मोजतात. आपल्याला ताप आला की शरीराची उष्णता वाढते. डॉक्टर तापमापीने ती उष्णता मोजतात. त्यावरून आपल्याला ताप किती आहे ते कळतं. डॉक्टर म्हणतात की 100 अंश फॅरनहाइट 101 अंश फॅरनहाइट ताप आहे. सेल्सिअस मध्ये शरीराचे नेहमीचे तापमान सुमारे 37 डिग्री सेल्सिअस असते.
आता पाणी तापले किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण पाण्यात बोट घालतो. मग आपल्याला कळते की पाणी गरम झाले आहे किंवा नाही. परंतु गरम पाण्यामध्ये हात घालणे हे धोक्याचे होऊ शकते. पाणी फार गरम असल्यास आपला हात भाजू शकतो. म्हणून निश्चित किती पाणी तापले हे कळण्यासाठी आपल्याला तापमापीचा वापर करावा लागतो आणि अंश सेल्सिअस या एककाचा वापर तापमान मोजण्यासाठी करतात. आपण पाहतो की सर्वत्र डिजिटल तापमापीचा वापर तापमान मोजण्यासाठी करतात. ही पहा डिजिटल तापमापी. तापमापीमध्ये तापमान मोजण्यासाठी पारा हा धातू वापरतात. तापमापीच्या सहाय्याने तापमान कसे मोजतात ते आपण पाहूया. आपण प्रयोगशाळेतील एक चंचू पात्र घेऊ. त्या चंचू पात्रात बर्फाचे तुकडे टाकू. त्या तुकड्यांमध्ये तापमापी टाकू. तेव्हा आपल्याला असे लक्षात येईल की त्यातील पारा गोठला आहे. आता दुसऱ्या चंचू पात्रामध्ये गरम पाणी घेऊया. त्यामध्ये तापमापी टाकू. आता निरीक्षण केल्यानंतर हे लक्षात येईल की त्यातील पारा प्रसरण पावतो आहे. आता आपण खालील तक्त्यातील तापमानाच्या नोंदीचे निरीक्षण करूया. उदाहरणे: तापमान सुमारे. उकळते पाणी 100 अंश सेल्सिअस. गोठणारे पाणी 0 अंश सेल्सिअस. हिवाळ्यात रात्रीची हवा 15 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त. उन्हाळ्यात दुपारची हवा 35 अंश सेल्सिअस पेक्षा कमी. फ्रिज मधील तापमान 5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त. फ्रीझर मधील तापमान -18 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त. शरीराचे तापमान सुमारे 37 अंश सेल्सिअस. या तक्त्यावरून आपल्या लक्षात येईल की 100 अंश सेल्सिअस तापमानाला पाणी उकळायला लागले तर 0 अंश सेल्सिअस तापमानाला पाणी गोठायला म्हणजेच पाण्याचे बर्फात रूपांतर व्हायला सुरुवात होते. सर्वसामान्यपणे रात्रीच्या वेळी हवेचे तापमान 15 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असते, तर उन्हाळ्यात दुपारी 35 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असते. फ्रिजमध्ये तापमान 5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असते, तर फ्रीझर मधील तापमान हे -18 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त इतके असते. शरीराचे तापमान हे सर्वसाधारणपणे 37 अंश सेल्सिअस असते. उत्कलन, गोठण. उत्कलन याचाच अर्थ उकळणे. पाण्याला उष्णता मिळाली की पाण्याचे वाफेत रूपांतर होते आणि ती वाफ हवेत मिसळते. यालाच बाष्पीभवन असे म्हणतात. पाणी फरशीवर सांडले की ते हवेमुळे आपोआप वाढते. त्याचप्रमाणे जर आपण पाण्याला जास्तीत जास्त उष्णता दिली तर तितक्याच लवकर पाण्याचे बाष्पीभवन होते. पाणी शेगडीवर गरम करायला ठेवले तर काही वेळाने पाणी उकळायला लागते. एका विशिष्ट पातळीपर्यंत पाणी तापले की त्या पाण्यातून बुडबुडी येताना आपल्याला दिसतात. याचाच अर्थ त्या बुडबुड्यातून बाष्पीभवन होताना आपल्याला दिसते. म्हणजेच बुडबुड्यातून निघालेली वाफ हवेत मिसळते. यालाच पाणी उकळणे किंवा उत्कलन असे म्हणतात. शुद्ध पाणी 100 अंश सेल्सिअस तापमानाला उकळते. यालाच आपण पाण्याचा उत्कलनांक असे म्हणतो. संघनन. बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया म्हणजेच संघनन होय. शेगडीवर पाणी गरम झाले की त्यातून वाफा निघताना दिसतात आणि शेगडी बंद करून त्यावर झाकण ठेवले की वाफेचे थेंब झाकणावर जमा झालेले दिसतात. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की पाणी उकळल्यानंतर वाफ जर थंड झाली तर वाफेचे परत पाण्यात रूपांतर होते. याच क्रियेला आपण संघनन असे म्हणतो. म्हणजेच वाफेचे संघननही 100 अंश सेल्सिअसला होते. म्हणजेच पाण्याचा उत्कलनांक व संघनन बिंदू हा एकच आहे. गोठण. आपण पाणी फ्रिज मध्ये ठेवले किंवा बर्फावर ठेवले तर ते थंड होते. म्हणजेच पाण्याचे तापमान कमी कमी होत जाते आणि ते थंड होते. परंतु पाणी काही निश्चित तापमानापर्यंतच थंड होते. त्यानंतर पाण्याचा बर्फ होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच पाणी गोठताना आपल्याला दिसते. ज्या तापमानाला पाणी गोठू लागते त्या तापमानाला आपण पाण्याचा गोठण बिंदू असे म्हणतो. पदार्थाचे तापमान 0 अंश सेल्सिअसहून कमी होऊ शकते. फ्रिज मधल्या फ्रीझर मधील तापमान
-18° पेक्षाही कमी आढळून येते. 0° पेक्षा कमी असलेले तापमान मायनस म्हणजेच -अंश मध्ये मोजतात. बर्फाला उष्णता दिली किंवा मिळाली तर बर्फ वितळायला सुरुवात होते, म्हणजेच स्थायू रूप बर्फाचे पुन्हा द्रवरूप पाण्यात रूपांतर होते. याच क्रियेला आपण विलयन असे म्हणतो. बर्फाचे विलयनही 0° ला होते, म्हणजेच पाण्याचा गोठण बिंदू व विलयन बिंदूही 0° आहे. थोडक्यात पाण्याचे ज्या तापमानाला उत्कलन होते त्याच तापमानाला त्या पदार्थाचे संघनन होते. तसेच पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला गोठतो त्याच तापमानाला तो वितळतही असतो. पदार्थाला उष्णता दिली किंवा मिळाली तर त्यामध्ये खालील प्रमाणे बदल घडून येतो. आता हा तक्ता पहा. त्यात काही पदार्थांचे उत्कलन बिंदू आणि गोठण बिंदू दिले आहेत. तक्त्यावरून आपल्याला पदार्थ स्थायू, द्रव किंवा वायू यापैकी कक्ष तापमानाला कोणत्या अवस्थेत राहत असतील हे स्पष्ट होईल. पदार्थ, गोठण बिंदू, उत्कलन बिंदू. मेणबत्ती 60°C, 350°C. प्लास्टिक 250°C पेक्षा कमी, 945°C. लोह 1535°C, 2862°C. अवस्थांतराचे विविध उपयोग. पदार्थाच्या अवस्थांतराचे आपल्याला कोणते उपयोग होतात याची माहिती आपण आता घेणार आहोत. पॅराफिन वॅक्स म्हणजेच मेण वितळवून आपण त्यापासून मेणबत्ती बनवू शकतो. विविध आकाराच्या बाहुल्या बनवू शकतो. मेणाचे दिवे तयार करू शकतो. आईस्क्रीम तयार करताना ते गोठण्यासाठी आपण गोठवलेल्या कार्बन डायऑक्साईडचा वापर करतो. त्यामुळे आईस्क्रीम जास्त काळ थंड राहू शकते. आपण सोने, चांदी या धातूचे दागिने वापरत असतो. हे दागिने बनवताना सोने, चांदी हे धातू वितळवले जातात. द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी आणि पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी होतो. वाळू वितळवून त्यापासून काच बनवता येते. लोखंडापासून अवजारे बनवण्यासाठी आपल्याला लोखंड हा धातू ठराविक उष्णता देऊन वितळवावा लागतो. काही पदार्थ असे आहेत की त्या पदार्थांना उष्णता दिल्यानंतर त्या पदार्थांचे द्रवात रूपांतर न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होते. उदाहरणार्थ आयोडीन, कापूर, डांबर गोळी. कापूर उघडा राहिला की तो उडून जातो, हे तुम्ही ऐकलेच असेल. कपड्यांच्या कपाटात किंवा पेटीत टाकून ठेवलेल्या डांबराच्या गोळ्या लहान लहान होत दिसेनाशा होतात. संप्लवन. आता आपण पदार्थाला उष्णता दिल्यानंतर त्या पदार्थाचे द्रवात रूपांतर न होता थेट वायूत रूपांतर कसे होते ते प्रयोगाद्वारे पाहूया. सर्वप्रथम आपण एक बशी घेऊ. त्या बशीमध्ये थोडी वाळू घेऊन त्यावर आयोडीनचे खडे ठेवू. नंतर बशी बर्नरवर ठेवू आणि त्या बशीवर काचेचे नरसाळे उलटे करून ठेवू. आता नरसाळ्याचे वरचे तोंड कापसाच्या बोळ्याने बंद करू. आता बशी खालचा बर्नर पेटवून थोडा वेळ उष्णता देऊ. आता या काचेच्या नरसाळ्याचे निरीक्षण करा. उष्णता दिल्यानंतर आयोडीनच्या खड्याचे द्रवात रूपांतर न होता आयोडीनचे बारीक कण काचेच्या नरसाळ्याला, कापसाच्या बोळ्याला चिकटलेले दिसतील. आयोडीनला उष्णता दिल्यानंतर त्याचे द्रवात रूपांतर न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर झाले आहे. म्हणजेच यावरून काही स्थायूरूप पदार्थाचे द्रव अवस्थेत रूपांतर न होता वायू अवस्थेत रूपांतर होते हे कळते. अशा अवस्थांतराला संप्लवन असे म्हणतात. आयोडीन वायूचे कण नरसाळ्याच्या पृष्ठभागावर आदळले की ते थंड होतात आणि पुन्हा स्थायू रूपात काचेला चिकटून राहतात. डांबर गोळी, कापूर वडी यांचा वास आपल्याला कसा येत असावा? तर डांबर गोळी किंवा कापराची वडी हवेच्या संपर्कात आल्याने त्यांचे स्थायू अवस्थेतून वायू अवस्थेत रूपांतर होते. त्यामुळे हवेमार्फत वास आपल्यापर्यंत पोहोचतो. आपण नेहमी पाहतो कापराची वडी, डांबर गोळी जास्त दिवस उघडी राहिली की ती छोटी छोटी होत जाते. कारण हवेच्या संपर्कात आल्याने स्थायू रूपात असणाऱ्या डांबर गोळीचे व कापराच्या वडीचे द्रव अवस्थेत रूपांतर न होता वायू अवस्थेत रूपांतर होते. पदार्थांचे गुणधर्म.
पाणी पिण्यासाठी आपण काचेचा किंवा प्लास्टिकचा ग्लास वापरतो. तो ग्लास काचेचा की प्लास्टिकचा की स्टीलचा हे कसे ओळखता येईल? जर ग्लास काचेचा असेल तर ग्लासाच्या आतील पाणी दिसेल आणि पलीकडील भाग सुद्धा दिसेल. प्लास्टिकचा ग्लास सहज वाकेल तर स्टीलचा ग्लास दाब दिला तरीही वाकणार नाही. बांधकाम करताना जी सळई वापरतात ती सळई लोखंडाची असते. लोखंड कठीण असते म्हणून ते बांधकामात मजबूतीकरिता वापरले जाते. ग्लास काचेचा असतो आणि काच पारदर्शक असते. आता तुम्हाला पारदर्शक म्हणजे काय हे तर माहित आहे. काचेच्या पलीकडचे दिसते म्हणूनच आपण काचेला पारदर्शक म्हणतो. स्टीलचा ग्लास, लोखंडाची सळई हे कठीण पदार्थ आहेत. म्हणजेच पदार्थांमध्ये जडपणा, कठीणपणा, पारदर्शकता, पदार्थाचे रंग, वास असे अनेक प्रकारचे वेगवेगळे गुणधर्म असतात. पदार्थांच्या विशेषतेमुळे त्या पदार्थांचे गुणधर्म ठरतात. त्याचीच आता आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. पदार्थाचे गुणधर्म: ठिसूळपणा, वीट, कास, तुरटी. कठीणपणा, लोखंड. स्थितिस्थापकता, रबर बँड, स्पंज. प्रवाहिता, पाणी, मध, खोबरेल तेल. घनता, लाकूड, लोखंड. अविद्राव्यता, वाळू, काच. विद्राव्यता, मीठ, साखर, आयोडीन. पारदर्शकता, काच. ठिसूळपणा, खडू किंवा काच यांच्यावर जर आपण जोरात दाबले तर काय होईल? खडू तुटेल, काच फुटेल, त्यांचे छोटे छोटे तुकडे होतील. बरोबर. खडूच्या किंवा काचेच्या कोणत्याही बाजूला आपण दाब दिला की त्या वस्तू फुटतात किंवा त्यांचे बारीक बारीक तुकडे होतात. वीट, तुरटी, काच, शेंगदाण्याची वडी किंवा राजगिऱ्याची वडी यांच्या बाबतीतही तेच घडेल. काही पदार्थांवर पुरेसा दाब दिला तर त्या पदार्थाचे लहान लहान तुकड्यात किंवा कणात रूपांतर होते. म्हणूनच अशा पदार्थांना आपण ठिसूळ पदार्थ असे म्हणतो. पदार्थाच्या याच गुणधर्माला आपण ठिसूळपणा असे म्हणतो. कठीणपणा: तुम्हाला सिमेंटच्या भिंतीत खिळा घुसवणे सोपे जाईल की चिखलामध्ये खिळा घुसवणे सोपे जाईल? बरोबर, चिखलामध्ये खिळा घुसवणे सोपे जाईल. तुम्हाला लाकडाच्या तुकड्यात खिळा घुसवणे सोपे जाईल की पुठ्ठ्यामध्ये घुसवणे सोपे जाईल? पुठ्ठ्यामध्ये खिळा घुसवणे सोपे जाईल. होय, तुमच्या लक्षात आलेच असेल की सिमेंटच्या भिंतीपेक्षा मातीच्या चिखलामध्ये खिळा घुसवणे सहज आणि सुलभ होते. तसेच लाकडामध्ये खिळा घुसवण्यापेक्षा पुठ्ठ्यामध्ये खिळा घुसवणे आपल्याला सोपे जाते. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की एखादा पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थाला किती विरोध करतो यावरून त्या पदार्थाचा कठीणपणा ठरतो. वरील उदाहरणामध्ये सिमेंटच्या भिंतीमध्ये तसेच लाकडामध्ये आपल्याला खिळा घुसवणे कठीण गेले, कारण सिमेंटच्या भिंतीने व लाकडाने खिळ्याला स्वतःमध्ये घुसण्यास विरोध केला. म्हणूनच सिमेंटमध्ये तसेच लाकडामध्ये आपणास कठीणपणा हा गुणधर्म दिसून येतो. अशा आणखी काही कठीण पदार्थांची नावे सांगा. दगड, लोखंड. स्थितिस्थापकता: रबर बँड जर ओढला किंवा ताणला तर काय होईल? तो रबर बँड ताणला जाईल, त्याची लांबी वाढेल. तो रबर बँड ताणेल म्हणजेच त्याची मूळ स्थिती जी आहे त्यात बदल होईल. आणि ताणलेला रबर बँड सोडून दिला तर काय होईल? तो रबर बँड पुन्हा पहिल्यासारखाच होईल, म्हणजेच तो रबर बँड त्याच्या मूळ स्थितीत परत येईल. तुम्ही स्पंज पाहिला आहे का? कुठे पाहिलाय? बसमध्ये, रिक्षामध्ये फाटलेली सीट असते त्यामध्ये. त्या स्पंजवरती जर आपण बसलो तर तो स्पंज दबतो, म्हणजेच त्याची मूळ स्थिती बदलते. परंतु नंतर जेव्हा आपण त्याच्यावरून उठतो तेव्हा तो स्पंज पुन्हा त्याच्या मूळ स्थितीत येतो. म्हणजेच काही पदार्थांवर ताण किंवा दाब दिला तर त्याचा आकार बदलतो आणि ताण किंवा दाब काढून घेतला की ते पदार्थ मूळ स्थितीत परत येतात. यालाच आपण स्थितिस्थापकता असे म्हणतो. प्रवाहिता: तुम्ही रस्त्यावर, नदीमधून, घराच्या छपरावरून पाणी वाहताना पाहिले असेल. हे वाहणारे पाणी चढ असणाऱ्या दिशेकडे वाहते की उताराच्या की सपाट भागाच्या दिशेने?
तर पाणी उतार किंवा सपाट भागाच्या दिशेने वाहते, कारण पाणी हा द्रव पदार्थ आहे, त्यामुळे तो वाहतो. समजा एक पत्रा आपण तिरकस ठेवला, त्यानंतर तिरकस पत्र्यावर पाणी, मध, डिंक यांचा एक एक थेंब वेगवेगळ्या ठिकाणी टाकला तर कसे वाहतील? पहा, पाण्याचा थेंब जलद गतीने खाली येतो. मध व डिंक यांचा थेंब खाली येण्यास बराच वेळ लागतो. द्रव पदार्थ उतारावरून वाहतात, या गुणधर्मालाच आपण प्रवाहिता असे म्हणतो. द्रव पदार्थ किती सहजपणे किंवा जलद गतीने वाहतो यावरून त्याची प्रवाहिता ठरते. घनता. एक लोखंडाचा तुकडा आणि एक लाकडाचा तुकडा आपण पाण्यात टाकला तर काय होईल? लोखंडाचा तुकडा पाण्यात तळाशी जाईल, पण लाकडाचा तुकडा पाण्यात तरंगेल. लोखंडाचा तुकडा किती जरी लहान असला तरीही तो पाण्यात बुडतो, पण लाकडाचा तुकडा कितीही मोठा असला तरी तो पाण्यात बुडत नाही. कारण हेच आहे की लोखंडाच्या तुकड्याची घनता ही लाकडाच्या तुकड्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे जर आपण सारख्याच आकाराचा एक लाकडी आणि एक लोखंडी ठोकळा घेऊन ते तराजूत तोलले तर काय होईल? लोखंडाच्या तुकड्यांचे वजन जास्त भरेल. बरोबर, म्हणजेच समान आकाराच्या वेगवेगळ्या पदार्थांच्या वस्तुमानावरून त्या पदार्थाची घनता ठरत असते. जास्त घनता असलेले पदार्थ जड तर कमी घनता असलेले पदार्थ हलके असतात. अविद्राव्य. अविद्राव्य याचा अर्थ न विरघळणारे असा होतो. प्लास्टिकचे तुकडे, वाळू हे पदार्थ पाण्यात विरघळतात का? नाही. म्हणजे जे पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत किंवा एखाद्या द्रव पदार्थात विरघळत नाहीत ते पदार्थ अविद्राव्य पदार्थ आहेत असे आपण म्हणतो. पाण्याने भरलेल्या ग्लासामध्ये आपण मीठ, बारीक वाळू, साखर टाकूया. मीठ आणि साखर पाण्यात विरघळते, पण बारीक वाळू ही पाण्यात अविद्राव्य असते. विद्राव्य. विद्राव्य म्हणजे द्रवात विरघळणारे. मीठ, साखर हे पदार्थ पाण्यात विरघळतात, म्हणजेच ते पदार्थ पाण्यात विद्राव्य आहेत. पण तेच मीठ आणि रॉकेल म्हणजेच केरोसिन मध्ये टाकून बघितले तर विरघळणार नाहीत. म्हणजे मीठ हे जरी पाण्यामध्ये विद्राव्य असले तरी ते रॉकेल मध्ये अविद्राव्य आहे. पदार्थाच्या विरघळण्याच्या गुणधर्माला विद्राव्यता असे म्हणतात, तर पदार्थाच्या न विरघळण्याच्या गुणधर्माला अविद्राव्यता असे म्हणतात. पारदर्शकता. पार म्हणजे पलीकडचे, दर्शक म्हणजे दाखवणे. स्वच्छ पाण्याने भरलेल्या काचेच्या ग्लासामधून आपल्याला आरपार म्हणजेच पलीकडले दिसू शकते. म्हणजे ज्या पदार्थातून पाहिले असता पलीकडची वस्तू दिसते त्या पदार्थाला आपण पारदर्शक पदार्थ म्हणतो. आपल्या सभोवतालची हवा आहे आणि आपण समोरचे स्पष्टपणे पाहू शकतो, म्हणजेच हवा ही पारदर्शक आहे. तसेच काही प्रकारचे प्लास्टिक व स्वच्छ पाणी हे सुद्धा पारदर्शकच असते. धातूंचे गुणधर्म. धातू. आपण आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात सोने, चांदी, तांबे, लोह, ॲल्युमिनियम या धातूंच्या निरनिराळ्या वस्तू, दागिने वापरत असतो. हे धातू आपल्याला भूगर्भात म्हणजेच जमिनीच्या खाली खनिज रूपात सापडतात आणि त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून ते आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरत असतो. काही धातूंमध्ये आपल्याला सारखेच गुणधर्म आढळून येतात. त्याची माहिती आपण अधिक विस्ताराने अभ्यासणार आहोत. धातूंचे गुणधर्म. वर्धनीयता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, चकाकी, तन्यता, नादमयता, रंग. वर्धनीयता. सोने किंवा चांदी यांचा एक तुकडा घेतला आणि त्या तुकड्यावर एकाच ठिकाणी जर घाव घालत राहिलो तर तो सोन्याचा किंवा चांदीचा तुकडा चेपेल. तसेच जर आपण तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारेचा तुकडा किंवा खिळा घेतला आणि त्यावर हातोडीने मारले तर ती तार पत्र्यासारखी चपटी झालेली दिसेल. म्हणजेच धातू ठोकून त्याचा पत्रा तयार करता येतो. म्हणून या गुणधर्मालाच आपण वर्धनीयता असे म्हणतो. तन्यता. तन्यता म्हणजेच ताणणारे. तुम्ही लोहाराच्या दुकानात कधी लोखंड गरम करताना पाहिले आहे का? हो,
लोहार लोखंड एका विशिष्ट तापमान पातळीपर्यंत गरम करतो. त्यानंतर तो त्या गरम केलेल्या लोखंडावर घणाने मारतो. तेव्हा ते लोखंड आकार बदलते. लोखंडी सळई तो सतत फिरवतो आणि त्यावर घणाने घाव घालतो. तेव्हा ते लोखंड लांबते. तसेच ती सळई खेचून त्याद्वारे तारेची निर्मिती केली जाते. तुमच्या घरामध्ये विजेची वायर असते, ती कोणत्या धातूंची असते? विजेची तार तांब्याची किंवा ॲल्युमिनियमची असते. तांबे किंवा ॲल्युमिनियम या धातूंवर अशाच प्रकारे क्रिया करून त्यापासून तार तयार केली जाते. सोने, चांदी, प्लॅटिनम, तांबे या धातूपासून अशा तारा तयार करता येतात. म्हणजेच ज्या गुणधर्मामुळे खेचून त्यांच्या तारा तयार करता येतात त्या गुणधर्माला धातूंची तन्यता असे म्हणतात. विद्युत वाहकता. तुमच्या घरामध्ये असणारे विजेचे बोर्ड लाकडाचे किंवा प्लास्टिकचे असतात. हे बोर्ड लाकडाचे किंवा प्लास्टिकचे का असतात? तर आपल्याला विजेचा शॉक लागू नये म्हणून. विजेच्या ज्या तारा असतात त्या धातूंपासून बनवलेल्या असतात. ते धातू वीज वाहून नेतात, म्हणून त्या धातूंना आपण विजेचे वाहक म्हणतो. तर धातूंच्या या वीज वाहून नेणाऱ्या गुणधर्माला आपण विद्युत वाहकता असे म्हणतो. विजेच्या अशा तारा जर उघड्या असतील तर त्याला हात कधीही लावू नये, कारण उघड्या तारांना हात लावणे धोक्याचे असते. वेळोवेळी घरातील विजेचे बोर्ड, विजेच्या तारा हे मोठ्या व्यक्तींकडून तपासून घ्यावे. त्यामुळे विजेचे धोके आपण टाळू शकतो. उष्णता वाहकता. तवा किंवा प्रेशर कुकरला प्लास्टिकची मूठ बसवलेली असते. आपल्या घरातील तवा, प्रेशर कुकर हे धातूंनी बनलेले असतात आणि धातू उष्णता वाहून नेत असतात, म्हणून त्याला प्लास्टिकची मूठ बसवतात. त्यामुळे आपला हात न भाजता तवा किंवा प्रेशर कुकर उतरविता येतो. धातूंच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली तर तो पूर्ण तुकडा काही वेळाने गरम होतो. म्हणजेच धातू उष्णतेचे वहन करतात. यालाच उष्णता वाहकता असे म्हणतात. चकाकी. चकाकी म्हणजे चमकणे. धातू हे आपल्याला चमकताना दिसतात. स्टील, सोने, चांदी हे धातू आपण बघतो. त्या धातूंची एक विशिष्ट प्रकारची चकाकी आपल्याला जाणवते. त्यालाच आपण धातूंची चकाकी किंवा धातूंचे चमकणे असे म्हणतो. रंग. आपण सोने पिवळे आहे असे किंवा सोनेरी रंगाचे आहे असे म्हणतो. म्हणजेच धातूंना विशिष्ट रंग असतात. नादमयता. नाद म्हणजेच आवाज. तंबोरा किंवा वीणा किंवा कोणत्याही प्रकारच्या वाद्यांच्या तारा असतात. त्या छेडल्या की त्यातून आवाज येतो. स्टीलच्या डब्यावर चमच्याने मारले तर सुस्पष्ट आवाज येतो. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की धातूंमधून खणखणीत किंवा स्पष्ट आवाज येतो. लाकडी टेबल किंवा दगडांच्या फरशीवर काठीने मारले तरी आवाज येतो. तुम्ही चमच्याने डब्यावर मारता किंवा लाकडी टेबलावर किंवा दगडी फरशीवर काठीने मारता तेव्हा येणाऱ्या आवाजात काय फरक जाणवतो? जर तुम्ही चमच्याने डब्यावर मारले तर मोठ्याने व खणखणीत आवाज येतो. काठीने टेबलावर किंवा फरशीवर मारले तर आवाज येतो, पण तितका खणखणीत किंवा स्पष्ट आवाज येत नाही. म्हणजेच धातूंचा आवाज झाला तर तो खणखणीत असतो. त्यालाच धातूंची नादमयता असे म्हणतात. हे नेहमी लक्षात ठेवा. पावसाळ्यात किंवा कधीही वीज वाहक तारा उघड्या असतील तर त्यांना हात लावू नका. ते धोकादायक ठरू शकते. आपल्या घरातील किंवा इतर ठिकाणची दिव्याची किंवा इतर उपकरणांची बटणे आवश्यक नसेल तर बंद करावीत. आपण टीव्ही रिमोट कंट्रोलने बंद केला तरी मुख्य बटन सुद्धा बंद करावे. मोबाईल किंवा इतर उपकरणे जी चार्जिंग करावी लागतात ती उपकरणे चार्जिंगवर लावलेली नसताना बटणं बंद करावीत. त्यामुळे विजेची बचत होते व पुढे होणारे धोके सुद्धा टाळता येतील. घरातील वीज जोडणी म्हणजेच वायरिंग वेळोवेळी घरातील मोठ्या व विजेची माहिती असणाऱ्या व्यक्तीकडूनच तपासावीत.